हॅलो अँड वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी अमोल चेपे आपल्या सर्वांचं स्वागत करतो रेडियंट अकॅडमीच्या नवीन व्हिडिओमध्ये. NICL नॅशनल इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेड याची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरच्या जागा निघालेल्या आहे. 274 वॅकन्सीज आहे आणि 2 तारखेपासून म्हणजे 2 जानेवारीपासून याचे फॉर्म भरणं सुरू होणार आहे. तर आपण याच्या डेट्स आणि टोटल इन्फॉर्मेशन या नोटिफिकेशनबद्दल आज बघणार आहे ना. जसं मी सांगितलं, नॅशनल इन्शुरन्स कॉर्पोरेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची अंडरटेकिंग आहे ना. याच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरच्या जागा निघालेल्या आहे. 274 वॅकन्सीज आहे इन टोटल. नंतर कॅटेगरी वाईज आपण बघू. 2 जानेवारीपासून याचं फॉर्म फिलिंग सुरू होणार आहे. 22 जानेवारीपर्यंत हे फॉर्म भरणं चालणार आहे. आता याच्यात ज्या वॅकन्सीज आहे या सेक्टर वाईज वेगवेगळ्या दिल्या आहे ना. जसं इथे तुम्ही बघू शकता, MBBS साठी पण जागा आहे ना. लीगलसाठी पण जागा आहे, म्हणजे लॉ ऑफिसर जर कोणाला व्हायचं असेल याच्यात तर. फायनान्ससाठी 30 वॅकन्सीज आहे. बाकी मग ॲक्च्युरियलमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे जर कोणाचं IT फील्डमध्ये असाल, तुम्ही मास्टर्स असेल तुमचं कम्प्युटर सायन्समध्ये किंवा इंजिनिअरिंग असेल कम्प्युटरच्या सब्जेक्टमध्ये, तर तुम्ही अप्लाय करू शकता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी. ऑटोमोबाईल इंजिनियरसाठी 20 जागा आहे आणि राजभाषा अधिकारी जे राहतात त्यांच्यासाठी पण 22 वॅकन्सीज आहे. तर या टोटल वॅकन्सीज वेगळ्या झाल्या. याच्या व्यतिरिक्त जे सगळेच भरू शकतात, म्हणजे कुठल्याही फील्डमध्ये ग्रॅज्युएशन असेल ते जे भरू शकतात, त्या वॅकन्सीज आहे जनरलिस्टच्या नावाने. आता याच्यात जनरलिस्टमध्ये 2 बॅकलॉगच्या आहे, पण टोटल नंबर ऑफ पोस्ट 130 आहे. त्याच्यात अनरिझर्व्ड कॅटेगरीमध्ये 68, OBC साठी 24, SC साठी 18, ST साठी 7 आणि EWS कॅटेगरीसाठी 13 आहे. यांच्याच पैकी मग PWD साठी या खाली दिलेल्या वॅकन्सीज आहे. आता A, B आणि C आणि नंतर D and E यांचं डिस्क्रिप्शन तुम्हाला खाली दिलेलं मिळेल. जसं A स्टँड्स फॉर ब्लाइंडनेस अँड लो विजन, B स्टँड्स फॉर डेफ अँड हार्ड ऑफ हिअरिंग. तर मुख्य बघायचं झालं तर 130 जनरलिस्ट वॅकन्सीज आहे. याच्यासाठी तर सगळेच अप्लाय करू शकता. बॅकलॉगवाल्या 2 ॲड करून द्या त्याच्यात, आणि त्या दोन्ही ज्या आहेत त्या ST वाल्या आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड जर यांच्यापैकी कुठलं असेल, जसं लीगल लॉ केलेलं असेल किंवा डॉक्टर असाल तुम्ही किंवा फायनान्सच्या फील्डमध्ये असाल, तर यू कॅन अप्लाय फॉर स्पेशलिस्ट ऑफिसर ऑल्सो. आता मी याच्यात मार्क करून ठेवला आहे तुमच्यासाठी. पहिली गोष्ट तर तुमचं सिलेक्शन जर याच्यात झालं तर याच्यात सिलेक्शन झाल्यानंतर तुमचं 1 वर्षाचं प्रोबेशन राहील. तर प्रोबेशन पिरियडवर राहाल तुम्ही 1 वर्षासाठी. याच्यात एक गॅरंटीचा बॉन्ड पण साईन करून घेतला जाणार आहे ना. आणि हा जो बॉन्ड राहील हा 4 वर्षांचा राहील. मिनिमम पिरियड ऑफ 4 इयर्स. तर 4 वर्षांचा बॉन्ड असेल. आणि जर तुम्ही प्रोबेशन कंप्लीट झाल्यानंतर जर नंतर तुम्ही सोडलं तर तुम्हाला 1 वर्षाची ग्रॉस सॅलरी तिथे पे करावं लागेल. शिवाय 25,000 रुपये ॲडिशनल द्यावं लागेल, जे तुमची ट्रेनिंगची कॉस्ट आहे. सॅलरी कशी असणार आहे याची? तर याची सॅलरी बेसिक पे जो आहे तो 50,925 आहे, 50,925. टोटल जे तुमचं निघेल मंथली मोठा मेट्रोपॉलिटन सिटीच्या हिशोबाने, तर ते जवळपास 85,000च्या घरात निघेल सॅलरी आहे ना. मग याच्यापेक्षा लहान शहरांमध्ये, छोट्या शहरांमध्ये कदाचित याच्यापेक्षा कमी निघेल. एज्युकेशनल क्वालिफिकेशन सगळ्यात महत्त्वाचा भाग पहा. जनरलिस्टच्या पोझिशनसाठी एनी ग्रॅज्युएट चालू शकतो, बरोबर. पण जे स्पेशलिस्ट पोझिशन्स आहेत त्यांच्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन वेगवेगळ्या दिल्या आहे. जसं डॉक्टर जर असेल तर त्याला MBBS मिनिमम क्वालिफिकेशन लागेल. MD, MS किंवा PG असेल तर मग काही विषयच नाही आहे. लीगलच्या फील्डमध्ये जे लोक आहेत त्यांच्यासाठी लॉमध्ये ग्रॅज्युएट लागेल मिनिमम क्वालिफिकेशन, आणि ते 60% मार्क्स लागतील त्याच्यात. हे महत्त्वाचं आहे बरं. SC ST साठी 55% मार्क्स लागेल. फायनान्समध्ये जर तुम्ही अप्लाय करत असाल तर तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट किंवा CWA कोर्स तुमचा झाला असा पाहिजे, किंवा तुम्ही BCom MCom सुद्धा चालतं. म्हणजे BCom ग्रॅज्युएट सुद्धा फायनान्सवाल्या फील्डसाठी अप्लाय करू शकतो. 60% मार्क्स तुमच्या ग्रॅज्युएशनमध्ये तुम्हाला असायला पाहिजे. ॲक्च्युरियल सायन्ससाठी मग स्टॅटिस्टिक्समध्ये मास्टर्स डिग्री किंवा बॅचलर्स डिग्री सुद्धा चालते. मॅथमॅटिक्समध्ये बॅचलर्स डिग्री चालते जर ॲक्च्युरियलमध्ये अप्लाय करत असाल तर. IT साठी BE चालू शकतं, किंवा सायन्समध्ये MTech इन कम्प्युटर सायन्स किंवा MCA वाले सुद्धा मुलं याच्यासाठी भरू शकतात. अगेन 60% इज रिक्वायर्ड. जनरलिस्टसाठी जे महत्त्वाचं आहे, मॅक्सिमम लोक ज्याच्यात अप्लाय करतील त्याच्यात ग्रॅज्युएट और पोस्ट ग्रॅज्युएट इन एनी स्ट्रीम. तर मिनिमम क्वालिफिकेशन इज ग्रॅज्युएशन इन एनी स्ट्रीम. ठीक. मग राजभाषा अधिकारी जर असेल, म्हणजे राजभाषा अधिकारीसाठी जर करायचं असेल तर मग मास्टर्स डिग्री पाहिजे आहे ना. कशामध्ये? हिंदी
विथ इंग्लिश ॲज अ कंपल्सरी सब्जेक्ट. तर हिंदीमध्ये तुमचं मेजर डिग्री असायला पाहिजे, इंग्लिश त्याचा दुसरा सब्जेक्ट असायला पाहिजे. एज क्रायटेरिया काय असणार आहे? जसं मिनिमम एज जे आहे ते 21 वर्षाचं आणि मॅक्सिमम एज 30 वर्षांचं लागतंच. तर जी डेट आहे, कशाच्या आधीचे मुलं नाही चालत, तर 1993 2 डिसेंबर 1993च्या आधी जर जन्म झाला असेल तर यू आर नॉट एलिजिबल. अर्थात एज रिलॅक्सेशन कॅटेगरी वाईज मिळेल, ते इथे दिलेलं आहे. SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, बाकी PWD साठी 10 वर्ष अँड अदर्स खाली दिलेले आहे. याच्या व्यतिरिक्त जे मुलं PWD मध्ये येतात म्हणजे पर्सन्स विथ बेंचमार्क डिसेबिलिटीज, त्यांना काही जणांना स्क्राईब नेता येतो. स्क्राईबच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्हाला स्क्राईब अलाउड असेल, तुम्ही स्क्राईब नक्की न्या. तेव्हा तुम्हाला प्रत्येक तासासाठी 20 मिनिट ॲडिशनल मिळतील. आणि एवढंच नाही तर लक्ष द्या की तुमचा जो स्क्राईब आहे त्याचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनपेक्षा एक लेवल खालचं पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तुमचा स्क्राईब हा 12th पास असला पाहिजे. तुम्ही जर पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेला स्क्राईब लागेल. तर या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या. याच्या व्यतिरिक्त आपण थोडंसं आता सिलेबसवर येऊ. आता जसं इथे म्हटलेलं आहे सिलेक्शन प्रोसिजरमध्ये बेसिकली 2 लेवल्स आहेत. पहिले तर प्रिलिमिनरी एक्झामिनेशन होईल ऑनलाईन, नंतर मेन्स एक्झामिनेशन आणि त्याच्यानंतर मग इंटरव्ह्यू असेल. ठीक आहे, तर असं पाहिलं तर 3 फेजेस आहे टोटल. तर फेज 1 प्रिलिमिनरी एक्झामिनेशन कुठल्याही बँकेची जशी प्रिलिम्स होते त्याच प्रकारची आहे. इंग्लिश, रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हे 3 सब्जेक्ट्स आहे. प्रत्येक सब्जेक्टला 20 मिनिटं वेगळे दिलेलं आहे, म्हणजे सेक्शनल टाईम असणार आहे तुमच्याकडे. ठीक, आणि मेन्स एक्झामिनेशन त्याच्यानंतर होईल, म्हणजे सफिशियंट मार्क मिळाले तर तुम्ही मेन्ससाठी क्वालिफाय व्हाल कट ऑफ लागल्यानंतर. मेन्समध्ये मग जनरलिस्टसाठी वेगळा सिलेबस आहे थोडासा आणि स्पेशलिस्टसाठी वेगळा आहे. तर पहिले आपण जनरलिस्टचं पाहू. जनरलिस्टसाठी रिझनिंग, इंग्लिश आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हे तर सब्जेक्ट आहेच, तिघांनाही 50-50-50 मार्क आहे. याच्या व्यतिरिक्त जनरल अवेअरनेस आणि कम्प्युटर नॉलेज यांना सुद्धा इक्वल वेटेज आहे. म्हणजे जनरल अवेअरनेससाठी 50 मार्क आहे तुमचं करंट अफेअर्स अँड जनरल अवेअरनेस, आणि कम्प्युटर नॉलेज पुन्हा वेगळा 50 मार्काचा सब्जेक्ट आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, सेक्शनल टाईममध्ये इंग्लिश, रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडला 40-40 मिनिटं वेगळे दिले आहे, पण जनरल अवेअरनेस आणि कम्प्युटर नॉलेजसाठी 30-30 मिनिटच दिलेले आहे. ठीक आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे, 1/4 मार्क विल बी डिडक्टेड है ना. स्पेशलिस्टसाठी काय वेगळं असणार आहे सिलेबसमध्ये? तर समजा तुम्ही लीगलसाठी अप्लाय करत असाल किंवा फायनान्ससाठी किंवा IT साठी, तर तुम्हाला फक्त एवढं लक्षात घ्यायचं आहे की यावेळेस तुम्हाला जनरल अवेअरनेस तुमच्या एक्झाममध्ये राहीलच. म्हणजे काय बघा, रिझनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस, कम्प्युटर नॉलेज आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हा जो सिलेबस आपण म्हणतो की जो जनरलिस्टसाठी आहे तो सेम सिलेबस तुम्हाला सगळ्यांना स्पेशलिस्टवाल्यांसाठी पण राहील. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला तुमचा मग प्रोफेशनल नॉलेजचा सब्जेक्ट वेगळा राहील. पण मार्कांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, जसं जनरलिस्टमध्ये 250 मार्कांचा टोटल पेपर होता आणि 5 सब्जेक्टला 50-50-50 मार्क दिले होते सगळ्या. इथे जे वरचे 5 सब्जेक्ट आहे त्या सगळ्यांना 40-40-40 मार्क आहे ना, आणि जो प्रोफेशनल नॉलेजवाला सब्जेक्ट आहे त्याला मग 50 मार्क दिलेले. ठीक, तर प्रोफेशनल नॉलेजसाठी 35 मिनिटाचा सेक्शनल टाईम असेल, बाकी मग सेक्शनल टाईम यांच्यासाठी वेगवेगळा असणार आहे. तर या गोष्टीकडे लक्ष द्या की स्पेशलिस्टमध्ये जरी अप्लाय करत असाल तरी तुम्हाला बाकीचे जनरलिस्टसारखे ते 5 सब्जेक्ट राहणारच आहे. याच्या व्यतिरिक्त ॲडिशनल तुमचा प्रोफेशनल नॉलेजचा सब्जेक्ट असेल. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा. याच्यानंतर म्हणजे प्रिलिमिनरी तुमचे फेज 1 झाल्यानंतर हा फेज 2 आहे. तर फेज 2 मध्ये पहिले तर हा तुमचा ऑब्जेक्टिव्हवाला विषय आहे. याच्यानंतर मग डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे. तर डिस्क्रिप्टिव्ह जो असेल तो तुमचा 30 मिनिटाचा असेल, जो 30 मार्क्ससाठी राहील. आणि या 30 मार्कांमध्ये काय काय असेल, तर एक एसे असेल 10 मार्कांचा, एक प्रेसी रायटिंग असेल 10 मार्कांचं आणि कंप्रेहेन्शन असेल 10 मार्क्सचं. आता डिस्क्रिप्टिव्ह पेपरचा जो विषय आहे त्याचं पुढच्या स्कोअरमध्ये काय राहील ते आपण थोडंसं शॉर्टमध्ये बघून घेऊ. बघा,
जर तुम्ही प्रिलिम्स क्लिअर केली, तुम्ही मेन्ससाठी क्वालिफाय होता. मेन्सचे मार्कच तुमचे महत्त्वाचे आहे. मेन्सच्या मार्कांमध्ये जर तुम्ही मेन्सचा कट ऑफ क्लिअर केला तर तुमचा डिस्क्रिप्टिव्ह पेपर चेक होईल. डिस्क्रिप्टिव्ह पेपर कधी चेक होईल? जर मेन्सचा कट ऑफ क्लिअर केला तरच डिस्क्रिप्टिव्ह चेक होईल. पण डिस्क्रिप्टिव्ह फक्त क्वालिफाईंग नेचरचाच आहे. तर जर तुमचा डिस्क्रिप्टिव्हमध्ये तुम्ही क्वालिफाईंग मार्क्स अचीव केले तर ते नंतर काउंट होणार नाही आहे. तर यू जस्ट नीड टू क्वालिफाय द डिस्क्रिप्टिव्ह पेपर. तुमचं मेन्समध्ये भरपूर स्कोअर करा. डिस्क्रिप्टिव्हला फक्त क्वालिफाईंग नेचरचा असल्यामुळे त्याला क्वालिफाय जरी केलं तरी सफिशियंट आहे. ठीक. तुमचे इंटरव्ह्यूच्या कॉल लेटरसाठी म्हणजे इंटरव्ह्यूचा कॉल येण्यासाठी तुमचे मेन्सचेच मार्क काउंट होईल. मेन्स म्हणजे मेन्सच्या फेज 1चे डिस्क्रिप्टिव्हचे मार्क काउंट होणार नाही. ठीक. हा विषय आय थिंक क्लिअर झाला असेल आता, है ना. निगेटिव्ह मार्किंग जसं म्हटलं इथे म्हटलं डिस्क्रिप्टिव्ह आन्सर स्क्रिप्ट वुड बी इव्हॅल्युएटेड ओनली इन रिस्पेक्ट ऑफ दोज कॅन्डिडेट्स हू क्वालिफाय द ऑब्जेक्टिव्ह टेस्ट. तुमचा जो ऑब्जेक्टिव्हवाला पेपर आहे तो क्वालिफाय केल्यावर डिस्क्रिप्टिव्ह येईल, है ना. आणि डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट विल बी क्वालिफाईंग इन नेचर. मार्क्स स्कोर्ड इन डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट विल नॉट बी काउंटेड. दे विल नॉट बी काउंटेड. ठीक आहे. निगेटिव्ह मार्किंग किती आहे? 1/4 ऑफ द मार्क्स विल बी निगेटिव्ह. नंतर एक महत्त्वाचं सगळ्यांना टेन्शन असलेलं, इंटरव्ह्यूसाठी जेव्हा बोलवण्यात येईल तर ते फक्त तुमच्या मेन्स एक्झाममध्येच्याच बेसिसवर तुम्हाला बोलवणार आहे. प्रिलिम्सचा विषय नसतोच. मेन्सचे मार्क राहतील त्याच्यातही डिस्क्रिप्टिव्ह काउंट नाही होणार. ठीक. राजभाषा अधिकारीसाठी असा फेज 1 आणि फेज 2 वाला विषय नाही आहे. त्यांच्यासाठी एकच आहे, है ना. त्यांच्यासाठी टोटल जो आहे ती एकच एक्झाम आहे 3.5 तासाची टोटल. आणि त्याच्यात मग रिझनिंग जनरल अवेअरनेस, इंग्लिश कंपल्सरी आहे. टेस्ट ऑफ ट्रान्सलेशन वेगळी असणार आहे ज्याच्यात हिंदी टू इंग्लिश आणि इंग्लिश टू हिंदी करावं लागेल. आणि नंतर इंग्लिश आणि हिंदीच्या ग्रामरच्या बेसिसवर असेल. त्याच्यानंतर मग एक वेगळी टेस्ट राहील ज्याच्यात डिस्क्रिप्टिव्ह राहील. तो डिस्क्रिप्टिव्ह मार्काचा पेपर त्याच्यातच इन्व्हॉल्व्ह असेल. सो देर विल बी ओनली 1 एक्झाम, है ना, राजभाषा अधिकारीसाठी. याच्या व्यतिरिक्त मग बाकी खाली तुम्हाला लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स वगैरे काय आहे याचं सगळं डिटेल मिळेल, है ना. फायनल सिलेक्शन, आता फायनल सिलेक्शन जे राहील ते तुमचं मेन्स एक्झामिनेशन नंतर तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवतील. तर मेन्स एक्झामिनेशनचे 80% मार्क्स कन्सिडर केले जातील आणि इंटरव्ह्यूचा 20 म्हणजे 80:20चा रेशो राहील तुमच्या मेन्सचा आणि इंटरव्ह्यूच्या मार्क्सचा. फीज सगळ्यात महत्त्वाचा विषय. फीज किती आहे? तर सगळ्याच कॅन्डिडेटसाठी 1000 रुपयाची क्वीज आहे अदर दॅन SC, ST अँड PWDs. ठीक आहे. तर SC, ST, PWDs यांना 250 रुपये फीज आहे. बाकी सर्वांना 1000 रुपयाची फीज असणार आहे. एक्झामिनेशनचं सेंटर आपल्याकडे कुठे आहे ते बघून घेऊ. आपल्यासाठी एक्झामिनेशनचं सेंटर जे आहे ते इथे तुम्हाला दिसत असेल महाराष्ट्रात मुंबई, नवी मुंबई, ठाणे इकडे तर आहेच. आपल्या जवळचं नागपूर एक सेंटर आहे. जे मुलं छत्रपती संभाजीनगरला राहत असतील तर त्यांच्यासाठी ते एक सेंटर जवळचं आहे. पुणे आणि नाशिक याच्या व्यतिरिक्त सेंटर्स आहे आपल्याला. ठीक. याच्या व्यतिरिक्त काही महत्त्वाची गोष्ट आहे का? जरा 1-2 मिनिटं आपण याच्यात सर्च करून घेऊ. बाकी नाही तर मग खूप मोठं नोटिफिकेशन आहे ज्याच्यात शेवटी एक गोष्ट महत्त्वाची इथे की तुम्ही जेव्हा अप्लाय कराल तेव्हा एकाच स्ट्रीमसाठी, एकाच डिसिप्लिनसाठी अप्लाय करा. जर अप्लाय करत असाल तर जनरलिस्टसाठी करत असाल जनरलिस्टसाठी करा, फायनान्ससाठी करत असाल तर फायनान्ससाठीच करा. बाकी सर्वांसाठी तुम्हाला अप्लाय करण्याची गरज नाही. सो दिस इज अ गुड अपॉर्च्युनिटी फॉर ऑल ऑफ यू, है ना. NICLमध्ये AO होण्याची ही एक चांगली संधी तुमच्यासाठी आली आहे. त्याचं सोनं करा. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.